धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था महायुतीतल्या घटक पक्षांची झालेली आहे। त्यामुळं त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्याशिवाय पर्याय नाही। त्या पार्टीचं जर देशातलं राजकारण तुम्ही बघितलं तर प्रत्येक वेळी युती ज्या पक्षासोबत करायची त्याच पक्षाला डॉमिनेट करायचं, त्याच पक्षातले लोक फोडायचे। तोडफोडीच्या राजकारणामध्ये भाजपा अग्रेसर राहिलेली आहे। आणि मला असं वाटतं की आता जी युतीमध्ये घटक आहेत त्यांच्यासमोर पर्याय नाही। त्यांना धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं, अशी अवस्था महायुतीतल्या घटक पक्षांची झालेली आहे। त्यामुळं त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्याशिवाय पर्याय नाही। आणि भाजप आता ॲनाकोंडा झालेला आहे, डायनासोर झालेला आहे। त्यामुळं ते कोणाला गिळंकृत करतील ते सांगता येत नाही। पहिले आपल्या महायुतीतल्या घटक पक्षांना गिळंकृत करायचं, एकेकाला संपवायचं आणि मग आपण स्वतः सगळीकडे राज्य करायचं, असं धोरण त्यांचं आहे। आणि दुर्दैवाने त्यांच्या महायुतीमध्ये सामील असलेल्या पक्षांना काहीच बोलता येत नाही। वाहक म्हणून असणारे पक्ष शेळीच्या स्वरूपात दिसतात।